नमस्कार मैत्रिणींनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपण आज उरलेल्या साडीच्या तुकड्यांपासून बनवणार आहोत एक साऊथ पॅटर्नचा ड्रेस। तर माझ्याकडे हे आहे 1.5 मीटरचं अस्तर आणि हे मी याची पूर्ण हाईट घेते 20 इंच। हे माझं उरलेल्या साडीच्या तुकड्यामध्येच मी बनवणार आहे। तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर त्याच्यामध्येही बनवू शकता। तर ही मी पूर्ण हाईट घेते 20 इंच आणि रुंदीला माझ्याकडे जेवढा कपडा अवेलेबल आहे तेवढा मी घेते। आता माझ्याकडे तसं आहे अस्तरचा 1.5 मीटरचा, तर मी तेवढा घेतलेला आहे। हे जी पूर्ण हाईट आहे ती मी दोन्ही भागामध्ये वेगवेगळी करून घेते, म्हणजे फ्रंट भाग वेगळा आणि बॅक भाग वेगळा। ही पूर्ण हाईट आहे ती मी बाजूबाजूला करून घेतलेली आहे, म्हणजे फ्रंट आणि बॅक मला बाजूबाजूला भेटलेले आहेत। त्याच्यानंतर हा आहे माझ्याकडे साडीचा एवढा तुकडा उरलेला आहे। ऑलरेडी याच्यामध्ये 2 ड्रेस बनवलेले आहेत, त्याच्यामुळे हा साडीचा एवढा तुकडा उरलेला आहे। तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, फरक काहीच नाही। एक्स्ट्रा कपडा असेल तर एक्स्ट्रा कपडा किंवा एक्स्ट्रा साडी असेल तर तुमच्या प्लेट अजून जास्त बनता, जर कमी असेल तर प्लेट कमी येतात। त्याच्यासाठी मी हाईट घेतलेली आहे पूर्ण 24। आता माझी पूर्ण क्लाइंटची हाईट आहे 24। याच्यामध्ये मी मायनस वगैरे काहीच केलेली नाही आहे, उलट 1.5 इंचचा आपण याच्यामध्ये बेल्ट लावतो। तशीही हे स्कर्ट फ्लोअर टच छान वाटतं, म्हणून मी ॲज इट इज जेवढी हाईट आहे तेवढी घेतलेली आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण इंच कमी होते, म्हणजे जे बेल्ट लावण्यामध्ये कमी होतं। ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच वाढवणार आहे, म्हणजे आपली 1 इंच हाईट एक्स्ट्रा वाढणारच आहे याच्यामध्ये। तर हा मी पूर्ण 24 घेऊन मी कट करून घेते। आणि आपल्याला आता अस्तरचा जो आपला 2 भाग झालेले होते त्याला फ्रंट आणि जे मला अखंड भेटलेला होता, जॉईन मी कट केलेला होता त्याचा, तर तो आहे तो मी जो सरळ घेतलेला आहे अखंड कपडा रेडी करून घेते। म्हणजे जो मधले जे जॉईन आहे ते मला पहिले लांबीला जास्त होते, मी आता रुंदीला जास्त करून घेते। इथे मी जॉईन मारून स्टिच मारून घेते। स्टिच मारून घेतल्याच्यानंतर आता मला हा अखंड कपडा भेटलेला आहे आणि खालच्या साईडनंही मी जो भाग खाली लावणार आहे त्याच्या साईडनंही मी फोल्ड करून घेतला आहे। आता इथे आपण अशा पद्धतीने पूर्ण प्लेट टाकून घेऊ, जेवढा आपला कमर घेर आहे। कमर घेर पण माझा 23 आहे, तर मी 24चा घेर रेडी केलेला आहे। तशाच पद्धतीने आपल्याला साडीच्याही प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। तर आपण साडीच्या प्लेट टाकलं, त्याच्यानंतर आपण इथे साईडला जॉईन करणार। अस्तरचा कपडा अस्तरच्या कपड्यासोबत जॉईन करणार आणि साडीचा कपडा साडीच्या कपड्यासोबत जॉईन करणार, जेणेकरून आपल्याला म्हणजे खालीही छान घेर राहील। त्याच्यानंतर मी थोडासा स्पेसवरती कमरेजवळ स्पेस ठेवलेला आहे की घालताना हिपमध्ये आपल्याला टाईट व्हायला नको। त्याच्यानंतर आपण इथे 1.5 इंचाची मी पट्टी तयार केली, जेणेकरून फोल्ड केल्याच्यानंतर ती 1.5 इंच रेडी होईल। 3 इंचाची पट्टी तयार आहेत माझी, जेणेकरून ती फोल्ड केल्याच्यानंतर 1.5 इंच होईल। हे बघा, मी इथे स्पेस ठेवलेला आहे आणि पट्टी अशा पद्धतीने लावलेली आहे। जिथे आपण पट्टी लावली होती त्याच्यामध्ये आपण एक दोरी टाकून घेऊया आणि जो स्पेस ठेवला होता तिथे मी टच बटन लावणार आहे, की जेणे घातल्याच्यानंतर पूर्ण आपला स्पेस दिसायला नको आहे, तो पेस पण पूर्ण झाकला गेला पाहिजे, म्हणून तिथे पण मी एक टच बटन लावून घेते। टच बटन लावून घेतलं, हे झालं स्कर्ट रेडी। आता आपण बनवणार आहोत ब्लाऊज। तर ब्लाऊजसाठीही माझ्याकडे हे अर्धा मीटरचं म्हणजे आहे लांबीला फॅब्रिक आहे 1 मीटरचं, तर मी अर्धा मीटरच लागणार आहे मला। त्याच्यासाठी मी जे आहे ते पहिले मी त्याची घडी काढून घेतली, जेवढी मला घडी पाहिजे त्याच्यापेक्षा, म्हणजे 24चा तिचं चेस्ट आहे तर त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढून जेवढं येतं आहे त्याचं मी घडी करून घेतलेली आहे। हाईट आहे पूर्ण मला रेडी करायची आहे 11 इंच, मी घेते पूर्ण 12 इंच। 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतो खाली फोल्डमध्ये आणि वरती शोल्डरजवळ स्टिच करण्यात जातं अर्धा इंच म्हणून। त्याच्यानंतर जिथून हाईट घेतली तिथे आपण शोल्डर टाकतोय, तर शोल्डर आहे 4.5 इंच। शोल्डर 4.5 इंच, जेवढं शोल्डर टाकलं आहे मी तेवढंच आर्म घेते आहे 4.5 इंचाचं। जर तुम्हाला आर्ममध्ये लूज पाहिजे तुम्ही 5 इंचही घेऊ शकता। त्याच्यानंतर चेस्ट आहे 24चं डिवाईड केलं आहे 6 येतं आहे, 4 डिवाईड केलं आहे 6 आणि 6 प्लस 1.5 इंचची मी मार्जिन घेते आहे। तर अशा पद्धतीने आपण मार्जिन खाली जेवढी चेस्टला घेते तेवढीच वेस्टला घेते आहे आणि आर्म शेपमध्ये मी 1 इंचाचा शेप देते आहे। मला स्लीवलेस बनवायचं आहे, म्हणजे स्लीव्जला फक्त मी हे लावणार आहेत, फ्रिल लावणार आहेत छोट्या छोट्या, त्यासाठी मी 1च इंचाचा शेप घेतला आहे। तुम्हाला स्लीव्ज लावायचा असेल तर 1 आणि 1.25 असा तुम्ही घेऊ शकता। आता इथे आपण फ्रंट साईडला नेक काढणार आहोत, तर नेकची रुंदी घेतली आहे मी 2.3 इंच आणि हाईटला घेतला आहे मी 4.5 इंचाचा। त्याच्यामध्ये आपण असा बॉक्स रेडी केला आहे, शेप दिला आहे नेकचा। तुम्हाला जर राऊंड न देता दुसरा द्यायचा असेल तर तुम्ही दुसराही शेप देऊ शकता। आता घेतोय आपण मी जे घेते साडीचा कपडा माझ्याकडे उरलेला आहे, हा पण तुकडाच आहे थोडासा उरलेला फ्रंट साईडनं, तर तो मी घेते आहे आणि जेवढा मला पाहिजे मी तेवढा कट करून घेते आहे। मी मधला जो शेप आहे म्हणजे नेकचा तो मी कट करणार नाही, कारण की नेक आपल्याला पलटी करून बनवायचा आहे। त्याच्यानंतर घेतलं आहे बॅक साईड। आता बॅक साईडमध्ये मी बॅक नेक कट केलेलं नाही, कारण की मलाही कन्फर्म नव्हतं की किती कपडा निघणार आहेत,
मला बॅक साईड किती निघेल, कशी निघेल म्हणून मी बॅक साईडचा कट केलेला नाही. तुमच्याकडे कन्फर्म असेल साडीचा कपडा तुम्ही बॅकनेक कट करून घेऊ शकता किंवा अगोदर असंही कट करता आणि नंतरही तुम्ही बॅकनेक कट करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. मला आता एवढा कपडा भेटला आहे तुकडा, तर मी ह्या तुकड्यामध्ये माझी बॅक साईड पूर्ण कट करून घेणार आहे. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही ऑलरेडी नेक वगैरे बनवून म्हणजे नेक कट करून पण तुम्ही बॅक साईड टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर तुकडा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने, जर तुकडे असेल तर काही जॉईन वगैरे करावं लागतं की काय असं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नंतर करू शकता. जेवढं मी फ्रंटला घेतली आहे नेकची रुंदी तेवढीच घेतली आहे, 2.3 आणि खाली घेतलं आहे मी 3 इंचाचा शेप. त्याच्यानंतर मी यालाही राऊंड शेप देऊन कट करून घेतलं आहे आणि जी बॅक साईड आहे ती मी पूर्ण ओपन करून घेते, कारण की माझे जे तुकडे आहेत ते मला ओपन भेटलेले आहे आणि तशी मी बॅक ओपनच करणार आहे त्याची, म्हणून मी बॅक ओपन केलं आहे. नेक थोडा छोटा वाटत होता म्हणून मी 1-1.5 इंच मी कट करून घेतलं आहे अंदाजे. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, करायचं असेल तर नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आपल्याला हा जो आहे सरळ भागावर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे, जे साडीचा जो सरळ भाग आहे याचा साडीच्या पदरचा, त्याच्या सरळ भागावर अस्तर ठेवून घेतलं आणि गोल राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा जो आहे खालचाही आपल्याला तसंच पलटी करायचं आहे. खालची आपण स्टिच मारून घेऊया. स्टिच मारून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक्स्ट्रा धागे वगैरे निघत असेल तर ते कट करून घ्यायचे आहे आणि गळ्याचा शेप जो आहे तो पण आपण पूर्ण कट करून घेणार आहोत, राऊंड शेप. त्याच्यानंतर त्याला नॉचेस द्यायचे. नॉचेस याच्यामुळे, नॉच म्हणजे छोटे छोटे कट, ते याच्यामुळे दिले जातात की जे आपण पलटी केल्याच्यानंतर रिंकल्स असतात ते रिंकल्स दिसावं नाही, म्हणजे एक एक छोटे छोटे घड्या पडलेले असतात बघा, तुम्ही बघू शकता. म्हणजे एखाद वेळेस नॉच वगैरे नाही दिले तर आपण वरतून स्टिच मारली की अगदी छोट्या छोट्या घड्या पडतात, तर त्या पडत नाही नॉच दिल्याच्यानंतर, छोटे छोटे कट दिल्याच्यानंतर. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक शेपमध्ये नॉचेस देणं गरजेचं असतं. आता आपण हे पूर्ण जसं मी कट केलं होतं जोडून घेतलेलं आहे, पूर्ण पलटी केलं आहे, त्याच्यावरती मी स्टिच मारून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे स्टिच मारली. खालच्या साईडनंही आपल्याला सेम तशी स्टिच मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे 2 मारायचे असेल तर तुम्ही 2 मारू शकता, पण एकही मारली तरी सफिशियंट आहे खालच्या साईडनं, कारण की ऑलरेडी आपल्या 2 स्टिच आलेले असते, एक खाली आणि एक वरती. तसंच बॅक साईडचं घेतलेलं आहे मी. बॅक साईडही सेम केली आहे. सरळ कपड्यावर अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि जो नेकचा शेप आहे तोही मला पलटून घ्यायचा आहे, तर आणि खालचा शेप आहे तोही मला पलटी करूनच घ्यायचा आहे. तर मी नेकच्या साईडनं आणि खालच्या साईडनं स्टिच मारून घेते आहे सरळ भागाकडून. नेकच्यामध्ये राऊंड शेप, जो नेकचा शेप आहे तो, आणि खालच्या साईडनी सरळ स्टिच मारून घेते. मध्ये काही घोळ पडणार नाही, तुम्ही याची काळजी घेऊ शकता. म्हणजे मध्ये आपल्याला अस्तरच्या कपड्यावरून एकदम हात सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये काही घोळ वगैरे पडत नाही आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये. इथे तुम्ही नॉच देते आहे आणि आपण अशा पद्धतीने पलटी करून घेतो आहे. पलटी केल्याच्यानंतर परत वरतून आपल्याला सेम जसं फ्रंट साईडला स्टिच मारलेल्या होत्या अगदी तशाच पद्धतीनं आपल्याला बॅक साईडनंही म्हणजे नेकच्या साईडला स्टिच मारून घ्यायचे आहे आणि इथे मी सरळ असंच जॉईन करून घेते. आपल्याला इथे ऑलरेडी हुकपट्टी, कासपट्टी जशी लावतात तशा आपल्याला पट्ट्या लावायच्या आहे, तर मी त्याच्यामुळे सरळ तशाच जॉईन करून घेतलेलं आहे आणि हे खालच्या साईडनंही पूर्ण स्टिच मारून घेतली. सगळ्या साईडनं अस्तर आपल्याला सगळं वरती ब्लाऊजच्या साईडनी स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डर, आर्म. तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता जसं मी करते. तुम्ही वरतूनही घेऊ शकता, म्हणजे आपल्याला अस्तरचा एक्झॅक्ट कपडा दिसून येतो. जेव्हा आपण अस्तर जॉईन करतो तेव्हा अस्तर आपलं वरती असलं पाहिजे, की अस्तर आपल्याला ब्लाऊजच्या कपड्याला जॉईन करायचं असतं त्यावेळेस. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते आहे मी. दोन्ही साईडच्या आपल्याला सेम पद्धतीने रेडी करायचे आहे. मी इथे एक हुकपट्टी लावलेली आहे, वरतून लावली आणि खाली फोल्ड केली. आता ही थोडीशी वेगळी आहे म्हणून मी ही व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. आपल्याला हुकपट्टी कासपट्टी लावायची आहे, ती आपण सेम घेतली. मी 2 इंचाची कासपट्टी घेतली, खालून थोडासा फोल्ड मारला आहे आणि ही मी खालच्या साईडनी लावते. आपण जी हुकपट्टी असते ती वरच्या साईडनी लावतो, खाली फोल्ड करतो. ही खालच्या साईडनी लावायची आणि वरती फोल्ड करायची. मी बरोबर शेपमध्ये येण्यासाठी गळ्यापर्यंत जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे. खालच्या बाजूनही जेवढा खालचा भाग आहे तेवढा मी वरती एक्स्ट्रा जो आहे तो फोल्ड करून घेतला आहे आणि आपण अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून जी पहिली स्टिच मारली आहे तिच्यावर घेऊन आपण स्टिच मारणार आहोत, अगदी अशी. तुम्ही जर या पद्धतीनं केलं अगदी हळूवार, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून म्हणजे तुमचा कोणताही पॉईंट मिस होऊन जाईल. आणि एक पॉईंट मिस झाला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येतो. एकदम हळूवार करा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. एकदम फिनिशिंगमध्ये येऊन जाईल तुमची. अगदी थोडं थोडं हे करू शकता तुम्ही, म्हणजे थोडंसं पकडून करू शकता.
अशा पद्धतीने आपली हुक आणि काचपट्टी रेडी झालेली आहेत। आता आपला फ्रंट भाग पण रेडी आहे, बॅक भाग पण रेडी आहे। तर ते दोन्ही एकमेकावर ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे शोल्डरजवळ। नेक पण रेडी असल्यामुळे आपण डायरेक्ट शोल्डर जॉईन करणार आहोत आता। तर हे मी याच्यावर हा माझा फ्रंटवाला आणि बॅक सरळला सरळ ठेवलेला आहे, म्हणजे मी अस्तरच्या साईडने अस्तरच आहे अशा पद्धतीने, कारण की आपल्याला रेडीमेड जसं स्टिचला शोल्डरला फिटिंग असते तशी करायची आहे की आतमधून अस्तर वगैरे दिसायला नको किंवा मग आपली जी शिलाई असते ती दिसायला नको, म्हणून मी सरळ भागा करून पहिले एकदा स्टिच करून घेते, जेणेकरून छोट्या मुलींना ड्रेस टोचतही नाही। जे असं साडीचे वगैरे असतात, ज्यांचे थोडेसे कडकवाले ड्रेस असतात ते टोचता मुलींना शोल्डरला वगैरे, तर तेही टोचत नाही। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पहिले एकदा सरळ भागा करून स्टिच करून घेतलं आहे आणि नंतर जसं आपण रेग्युलर स्टिच करतो ब्लाऊज वगैरे, तर त्या पद्धतीने आपल्याला सरळ स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे वरच्या भागानं आपली स्टिच येते व्यवस्थित। आपल्याला दोन्ही साईडनं अशा स्टिच मारून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला याला आता आपण फ्रिल पण तुम्हाला जर लावायचे असेल तर तुम्ही स्लीव्ज लावू शकता। माझ्याकडे कपडा कमी असल्यामुळे मी ऑलरेडी फ्रिल लावणार आहे। तर फ्रिलसाठी मी घेतलेली आहे 3 इंचाची पट्टी, त्याला फोल्ड करून घेतलं, ती रेडी 1.5 इंचाची होती आहे आणि त्याला स्टिच करून घेते, जेणेकरून म्हणजे इकडे तिकडे हलणार नाही। स्टिच करून घेतल्याच्यानंतर मी अशा पद्धतीने फ्रिल लावते। तर तुम्ही अशाही लावू शकता, जास्त कपडा असेल तर एकदम जवळजवळही करू शकता। जर तुम्हाला फ्रिलची साईज मोठी घ्यायची, म्हणजे माझी 1.5 इंचाची फ्रिल आहे, तुम्हाला जर 3 इंचाची घ्यायची असेल तर तुम्ही 6 इंचाचा कपडा घ्या, म्हणजे जेणेकरून तो फोल्ड करून 3 इंचाचा रेडी होतो। तर मी इथे अशा पद्धतीने फ्रिल लावते आहे। माझी इकडच्या साईडची फ्रिल लावलेली तुम्ही बघू शकता कशी दिसते, तशीच मी इकडे लावते पूर्ण। अशी पूर्ण फ्रिल लावल्यानंतर आपल्याला फ्रिलला मी डबल स्टिच मारून घेते। स्लीव्जला वगैरे असेल तर आपण नेहमी डबल स्टिच मारावे आणि तो इकडे होण्यासाठी मी मधून पण एक दाब स्टिच ज्याला म्हणतात, प्रेस स्टिच किंवा दाब स्टिच, ती एक करून घेते की फ्रिलचा कपडा पूर्ण आपल्या हाताच्या बाजूने ओढून स्टिच मारून घेते। त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग करायची। आपण सरळला सरळ भाग ठेवून घेतला आहे, म्हणजे जे आपण फिटिंगला ठेवतो आहे, अस्तरच्या साईडने अस्तर आहे आणि वरती सरळ करून ठेवला आहे, दोन्ही बाजू माझ्या सरळच आहे। एक्स्ट्राचा मी इथे स्टिच मारून घेते आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला। तर आपल्याला टाकायची आहे फिटिंग। मी दोन्ही साईडनं मारून घेते, तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनं जशी मारली आहे तशीच इकडच्या साईडनं पण आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत फिटिंग, टाकणार आहोत आपण। पूर्ण स्टिच मारून घेतल्याच्यानंतर आपण आता फिटिंग टाकण्यासाठी हे बघा, तुम्ही आतमध्ये अगदी फिनिशिंगमध्ये येऊन जातं, तुम्हाला ओव्हरलॉक वगैरे करायची गरज नाही आहे। अशाने मुलीला ड्रेस टोचतही नाही अशा पद्धतीचे आणि एकदम सॉफ्टमध्ये बसवून जातात, त्यांनाही घालायला कम्फर्टेबल राहतात। आता इथे टाकायची फिटिंग, मी 6 इंचाची माझी फिटिंग होती, तेवढंच मार्किंग करून घेते 6 इंच आणि तेवढं वरती एकदम स्ट्रेट स्टिच मारणार आहोत। दोन्ही साईडनं आपण 6 म्हणजे 24 आहे ना, तर 6चा 4th येतो 24, तर मग आपण 6 इंच घेतलेले आहे जे फिटिंगसाठी, तर तेच आपल्याला इथं टाकायचं आहे आणि सरळ स्टिच मारून घ्यायची आहे। फ्रिलला पण आपली अगदी सरळ स्टिच जाणार आहे आणि दोन्ही साईडनं तुम्ही अशी सरळ स्टिच मारून घेऊ शकता। एक्स्ट्राच्या स्टिच मारायच्या असेल, एक्स्ट्रा तर आपण ऑलरेडी 2 तर मारतो, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 3-3ही स्टिच मारू शकता, म्हणजे दोन्ही साईडनं 3-3 इंच। अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पण रेडी झालेला आहे। तुम्ही स्कर्ट तर बघितलेलंच आहे, हा आहे ब्लाऊज। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा फ्रिल वगैरे लावायचे असेल खाली कमरेच्या साईडनं तुम्ही लावू शकता, माझ्याकडे कपडा नव्हता म्हणून मी नाही लावलेला। अशा पद्धतीने ड्रेस केला आहे मी रेडी। नक्कीच आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब याच्यासाठी की जेणेकरून याच्यानंतरही दुसरे काही पॅटर्न बनवले जातील तर तुम्हाला सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येईल, जे बघून तुम्ही तुमच्याही मुलीचे ड्रेस छान छान बनवू शकता। थँक्यू।